Welcome to the second video of prerequisite of chemical bonding, that is introduction to ion. In first video we have seen the introduction to atom. Today we are going to see the introduction to ion. So overview of today's lecture. In today's lecture we are going to cover the valence electron, distribution of electrons in various cells like K, L, M and ions, how ions are formed, types of ions, that we are going to see in our today's lecture. Okay, so मागच्या लेक्चर मध्येच आपण जस्ट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्स सेल स्टार्ट केलं होतं आणि तिथेच आपण थांबलो होतो. तर आज आपण त्याचा पुढचा पार्ट बघणार आहोत. तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय आपण आधी बघूया, व्हॅलन्स सेल आणि मग पुढे जाऊया. सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कशाला म्हणणार, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन लास्ट ऑर्बिट इज कॉल्ड दी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. तर इथे मी एक कार्बनचं स्ट्रक्चर काढलेलं तुम्हाला दिसतंय. हे सेंटरला न्यूक्लियस आहे ज्यामध्ये 6 प्रोटॉन आणि 7 न्यूट्रॉन प्रेझेंट आहेत आणि इलेक्ट्रॉन्स हे सर्क्युलर पाथ ज्याला आपण ऑर्बिट म्हणतो त्यामध्ये ते डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. ओके, तर तुम्हाला माहिती आहे आपण लास्ट टाइम मध्ये बघितलं होतं की के सेल, एल सेल, के, एल, एम, एन. ओके, तर जो न्यूक्लियसच्या जवळ असतो हा जो आहे दिस इज युअर के शेल, देन दिस इज दी एल. ओके, नेक्स्ट आफ्टर दॅट इफ देर इज वन मोर सेल देन इट इज दी एम सेल. तर या के सेल मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असतात, यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. एल मध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन असतात, हे देखील आपण बघितलंय. ओके, एम मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी 18 इलेक्ट्रॉन्सची असते आणि एन मध्ये जे आहे ते तुम्ही होमवर्कसाठी दिलं होतं आणि ते तुम्ही कॅल्क्युलेट केलं होतं, दॅट इज दी 32 इलेक्ट्रॉन्स आर देअर इन दी एन सेल. तर आता इथं कार्बनचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघाल तर कार्बनमध्ये इथं जे आहे तुम्हाला के शेलमध्ये हे 2 इलेक्ट्रॉन गेले, इथे एक आणि इथे एक. तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन? 6. ओके, मग जर आपण इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करायला गेलो तर कसं लिहिणार त्याचं इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन? 2 आणि 4. बरोबर, 2 and 4 इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दॅट कार्बन. म्हणजे के शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? 2. याची कॅपॅसिटी फुल झाली म्हणून आपण राहिलेले इलेक्ट्रॉन कुठल्या ह्याच्यामध्ये फिल करणार आहोत? एल मध्ये. मग किती राहतात? 6 मधनं 2 गेले, राहिले 4. हे 4 इलेक्ट्रॉन जे आहेत ते या एल सेल मध्ये ऑक्युपाय होत असतात. तर लास्ट ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्या इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणणार आहोत? दॅट इलेक्ट्रॉन वी आर गोइंग टू कॉल ॲज अ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. फाईन, समजलं. आता व्हॅलन्स सेल कशाला म्हणायचं, तर ज्या ऑर्बिटमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्या ऑर्बिटला आपण काय म्हणणार आहोत किंवा त्या शेलला आपण काय म्हणणार आहोत? व्हॅलन्स सेल. बघा इथे डेफिनेशन पण बघतोय आपण. द सेल्स विच ऑक्युपाय द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज कॉल्ड दी व्हॅलन्स सेल. मग बघा हे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑक्युपाय करतंय लास्टचं एल सेल, तेच म्हणजे काय झालं, याचं व्हॅलन्स सेल झालं. ओके, क्लिअर. नाउ let us see the distribution of electron in various cell for 1 to 20 elements. Already in 10th standard 10वी मध्ये तुम्हाला 1 ते 20 एलिमेंट्सचं तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला होतं. ओके, तर आपण आता आज जे बघणार आहोत तर ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कशाचं बघणार आहोत? 1 to 20 एलिमेंट्सचं बघणार आहोत. तर आता इथे बघा तुम्ही हायड्रोजन, फर्स्ट जो आहे हायड्रोजन. आता लक्षात ठेवायचं आपण इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन लिहिणार आहोत म्हणजे काय? के एल म्हणजे या ब्रॅकेटमध्ये पूर्ण स्ट्रक्चर ड्रॉ करणार नाही, तर के एल एम या शेलमध्ये त्याचं इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन आपण लिहिणार आहोत. ओके, मग आता बघा हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1. कसं दाखवतात? सिम्बॉलिकली इट इज रिप्रेझेंटेड ॲज 1H टू दी सबस्क्रिप्ट इट इज रिटन ॲज 1. दिस इज इट्स ॲटॉमिक नंबर. दॅट ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय? नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे त्या ॲटम मध्ये प्रेझेंट असतात ते. तर किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत? 1. सो हिअर 1 इन ब्रॅकेट ओनली वी आर गोइंग टू राईट दी 1. ओके, क्लिअर. नेक्स्ट helium. Next element is the helium. Its atomic number is 2. So its electronic configuration is in bracket only 2 we are going to write. Okay, now which is next element? Next element is the, which is next element? That is the lithium. Now tell me, lithium, its atomic number is 3. So its electronic configuration will be like this. Am I right?
असं असेल का? दिस इज 3. इज दिस इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? असं असू शकेल का? का नसेल त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं? बिकॉज K shell having the maximum capacity of 2 electron. So next electron it is added in the L cell. बरोबर समजतं? So what is the electronic configuration of lithium? 2, 1. Because K cell having the maximum electron capacity is of 2 only. It is fulfilled. Then upcoming electron it is added in the L cell. Next is the beryllium. Beryllium, its atomic number is 4 and its distribution is 2, 2. Right? Or should I add here only in K shell? Is it possible to add both the 4 electron, all 4 electrons in the K shell? No, because K shell having maximum capacity of 2 electron, as it is fulfilled, that's why we are going to add upcoming electrons in the L cells. Okay. Next is the boron. Atomic number of boron is 5. So number of protons 5, electrons 5. Its distribution of electron is 2 and 3. Okay. So here that 2 means in K shell 2 electron and in L cell remaining 3 electrons are there. Okay. Is it clear? Now next element is the carbon. Okay. So carbon atomic number is 6. So its electronic distribution is 2, 4. Okay. For your better understanding, I would like to write K L M. Okay. For K, maximum capacity is 2. For L, maximum capacity is 8, and for M, maximum capacity is 18. Okay. So let us proceed further. So for nitrogen, atomic number is 7. So number of protons 7, electrons 7. So how electrons are distributed? In first cell 2, remaining. So 7 minus 2, 5. Remaining 5 they are going to add in L cell. Up to what? Up to 8 electron we can add in the L cell. 8 electron पर्यंत आपण L cell मध्ये electrons fulfill करू शकतो. Okay. So oxygen atomic number is 8. Electronic distribution is 2, 6. Am I right? Next, fluorine 9. Atomic number is 9, 2, 7. Okay. And next is the neon and its electronic configuration. Atomic number is 10. So its electronic configuration is 2, 8. Is it clear? Okay. Now, next example, next atomic number is the sodium. Right? Anyone? Sodium. Can I write the electronic distribution of sodium is like this? 2, 9. Is it correct? No. Because L cell is having the capacity of 8 electron only. So, as in neon only 8 electrons are fulfilled. So upcoming electron it is added in which cell? It is added in the M cell. Okay. So next we are going to see 1 to 20. So now atomic number 11. Sodium. So its distribution is like that. 2, 8, 1. Already I mentioned that for your remembrance I would like to write here again K L M. In K, you are going to write 2, 8 and 18. Okay. So this is the 2, 8, 18. So here in neon only 8 electrons are fulfilled. So upcoming electron is added in which cell? It is added in the M cell. Okay. Now next for the magnesium, atomic number is 12. So its electronic configuration is 2, 8, 2. Okay. So anyone, can you tell me here how many valence electrons are there? In case of sodium, valence electron is 1. What is valence electron? Number of electrons present in last orbit. In case of sodium, which is last orbit or valence cell? Here is the
M is the valence shell. So number of electrons in valence shell is the 1. So valence electron is 1. In case of magnesium, valence electron is 2. Okay. So next element is the aluminium. Atomic number of aluminium is 13. 13 protons, 13 electron. Its electronic distribution is 2, 8, 3. And number of valence electron. How many valence electrons are here? 3 valence electrons are here. Next is the silicon. Its electronic distribution is 2, 8, 4. Okay. So here 4 are the valence electron. Next element is the phosphorus. In case of phosphorus, how many valence electrons are here? 5 valence electrons are here. Atomic number 15, 2, 8, 5. Okay, getting to me? So all that about the 11 to 15. Next, we will see the sulfur. Atomic number of sulfur is the 16. So its electronic configuration is 2, 8, 6. In this case, valence electrons. How many valence electrons are here? 6 valence electrons are here. For chlorine, atomic number is 17, 2, 8, 7. So valence electrons are 7. Next, argon, atomic number 18. Its electronic configuration is 2, 8, 8. This is the electronic configuration of argon. Next, potassium. See, in potassium, its electronic configuration is 2, 8, 1. Okay. आता इथं कोणाला प्रश्न पडला असेल की याची कॅपॅसिटी तर 18 इलेक्ट्रॉन्सची आहे. स्टील आय हॅव एंटर्ड दिस 1 इलेक्ट्रॉन इन दी एन सेल. एन सेल मध्ये ऍड केलेला आहे. तर त्यासाठी एक रूल आहे, एनर्जी लेवलचा जो रूल आहे त्यामध्ये कसे इलेक्ट्रॉन ऑर्बिट मध्ये ऑर्बिटल्स प्रेझेंट असतात. मग जसं आपण ऑर्बिटची एनर्जी काउंट करतो तसं ऑर्बिटल्सची पण एनर्जी बघत असतो आणि त्याच्यानुसार जे आहे ह्यामध्ये आपण आधी एन मध्ये फिल करतो. मग नंतर आपण राहिलेले 2 इलेक्ट्रॉन इथे ऍड केल्यानंतर राहिलेले इलेक्ट्रॉन पुन्हा या सेलमध्ये ऍड करायला लागतो. तर फक्त पोटॅशियम आणि कॅल्शियमचं हे फक्त लक्षात ठेवायचं तुम्ही. पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे? 2, 8, 8, 1. अँड कॅल्शियम ॲटॉमिक नंबर 20. इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2, 8, 8, 2. हा जो आहे हे एक्सेप्शनल केस आहे. ही पुन्हा मी तुम्हाला कधी जेव्हा आपण रेग्युलर क्लासेस स्टार्ट करू तेव्हा मी तुम्हाला हे परत सांगेन की 1 इलेक्ट्रॉन का आपण या एन सेलमध्ये ऍड केलेला आहे किंवा 2 इलेक्ट्रॉनचे कॅल्शियमच्या बाबतीत आहेत ते आपण एन इन्स्टेड ऑफ ऍडिंग इन एम सेल वी हॅव ऍडेड इट इन एन सेल. वाय इट इज सो? ओके, आय विल गिव्ह यू द एक्सप्लेनेशन इन डिटेल इन माय रेग्युलर क्लास. ओके. नेक्स्ट, डुप्लेट रूल अँड ऑक्टेट रूल. ओके, डुप्लेट रूल म्हणजे काय? The tendency of atom with one orbit to have 2 electrons in the outermost shell or orbit is known as duplet. Okay. आता या बाबतीत या केसमध्ये बघाल डुप्लेट म्हणजे ज्या ॲटम मध्ये फक्त एकच, आता हा सेंटरला आहे तो आपण ह्याला न्यूक्लियस म्हणूयात आणि या न्यूक्लियसच्या भोवती जेव्हा एकच ऑर्बिट असतं जेव्हा त्यामध्ये ते एक ऑर्बिटमध्ये किती मॅक्झिमम इलेक्ट्रॉन बसतात? के ऑर्बिट समजा एक म्हणजे त्याचं नाव काय असणार आहे? के. के मध्ये किती इलेक्ट्रॉन असू शकतात? 2. तर कुठले ॲटम 2 इलेक्ट्रॉन ऑक्युपाय करायचा प्रयत्न करतील? तर फक्त कुठलं? हायड्रोजन, हेलियम, लिथियम. दे आर ट्राइंग टू अक्वायर दी 2 इलेक्ट्रॉन म्हणजे डुप्लेट पूर्ण करायचा प्रयत्न करतील. म्हणजे ज्या ॲटमची टेंडन्सी लास्ट ऑर्बिटमध्ये 2 असण्याची असते म्हणजे टू अक्वायर दी 2 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट ऑर्बिट त्याला आपण म्हणणार आहोत डुप्लेट रूल. ओके. सिमिलरली ऑक्टेट रूल. ऑक्टेट रूल म्हणजे काय? टेंडन्सी ऑफ ॲटम टू अक्वायर 8 इलेक्ट्रॉन. जेव्हा आपण 2 म्हणतो तेव्हा काय म्हणायचं? त्याला डुप्लेट रूल म्हणायचं. अँड व्हेन वी आर सेइंग द टेंडन्सी टू अक्वायर 8 इलेक्ट्रॉन दॅट टाइम वी आर गोइंग टू कॉल इट ॲज अ ऑक्टेट रूल. Okay, so tendency of atom to acquire 8 electrons in the outermost shell is known as the octet rule. Okay, so next here kernel or core. बघूयात आपण. If the last orbit is removed, then the rest of atom is called the kernel. आता हा सोडियमचा ॲटम तुम्हाला दिसतंय. सोडियम मध्ये किती बघा? के शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. एल सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. राहिलेला लास्टचा सेल कुठला? यम. यम मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2, 8, 1. पण जेव्हा हा लास्टचा ऑर्बिट आपण रिमूव्ह करतो म्हणजे कुठला? हा यम जेव्हा रिमूव्ह करणार आहे हा 1 इलेक्ट्रॉन जेव्हा निघून जाईल तेव्हा जो राहिलेला आतला पार्ट आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? कर्नेल म्हणणार आहोत. आता बघा इथे
हा लास्टचा आपण रिमूव्ह केला.